नमस्कार सर्वांना. जसं म्हणतात ना, खूप खडतर प्रवासानंतर एक सुखकर अनुभव किंवा क्षण आपल्याला अनुभवायला मिळतो. त्याचप्रमाणे आज खूप आणि खूप आनंदी आहे आणि माझ्याप्रमाणे तुम्हाला आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा. तर तुम्हाला मी कालच सांगितलेलं होतं, काल जर तुम्ही आपला शॉर्ट व्हिडिओ बघितलेला असेल तर त्यामध्ये ना मी माझ्या फर्स्ट ड्रीम कारमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ केलेला होता आणि तो मी पोस्ट केलेला होता आणि त्याला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप 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 आभारी आहे तुमची. आणि आज मी सांगू शकत नाही की मी किती आनंदी आहे. खरं तर असं म्हणू शकतो आपण की गाडी घेतल्यानंतर सर्वांना असं वाटत असेल की का इतका आनंद व्यक्त होतो आहे, की असं म्हटलं जातं की ही गाडी ना आम्ही खूप आधीच घेऊ शकलो असतो, पण म्हणतात ना की आपल्या वाटेवर ना बरेचसे असे काटे असतात. ते सगळे काटे, ते सगळे खड्डे दूर करून जेव्हा आपण यशाचा एखादं शिखर गाठतो किंवा टप्पा एखादा गाठतो ना किंवा त्यापर्यंत पोचतो ना, तर त्यावेळेचा जो आनंद असतो ना, तर तो आनंद म्हणजे खूप काहीतरी वेगळा असतो, की जो मी आता शब्दामध्ये सुद्धा वर्णन करू शकत नाही. की ते क्षणच माझ्यासाठी इतके अनमोल होते आणि ते अनमोल क्षण साठवले आहेत मी या व्हिडिओद्वारे असं म्हणायला हरकत नाही. इतका आनंद झाला मला की म्हणजे सांगायला जर गेलं ना तर कधी-कधी असं वाटतं की आपला जो खडतर प्रवास आहे किंवा आपण जेव्हा कष्ट करण्याची तयारी ठेवतो ना, तर त्यावेळेस ना त्या कष्टाला नक्कीच फळ येत असतं आणि नक्कीच आहे ना आपल्या आपण जे कष्ट केलेले आहे ना त्याला यशाची गाठ बांधली जाते, हे तितकंच खरं. तर त्यामुळे ना त्या आनंदाचं वर्णन ना मी आता अजिबातही करू शकत नाही. आणि फायनली मी माझी ड्रीम कार घेतलेली आहे. पण तो आनंद माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण मला पहिल्यांदा गाडी वगैरे शिकायची असं आम्ही ठरवलेलं होतं. पण म्हणतात ना की एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याला करायची असली तरी पण त्याच्या मागची धडपड किंवा ती पूर्ण करण्यासाठी आपण जी काही धडपड करतो ना, तर ते जे काही कष्ट करतो ना, तर त्याचा एक अनुभव किंवा अनुभवाचा साठा हा आपल्याजवळ साठत जातो. तर झालं असं, ही एका डॉक्टरांची कार होती आणि कार खूप छान होती. तुम्ही विचार करा, कार फक्त एका दिवसाला 16 ते 17 किलोमीटर फक्त चाललेली आहे. त्यामुळे कार इतकी नवी होती आणि आम्ही ठरवलं की आता ही कार घ्यायची म्हणून, असं अजिबात हातातून जाऊ द्यायची नाही. तर त्यासाठी ना म्हणजे एवढे प्रयत्न केले असं म्हणायला हरकत नाही आणि शेवटी त्या सगळ्या प्रयत्नांना आहे ना यश मिळालं. तर त्यामुळे ना खूप आणि खूप आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. तर चला, कारची पूजा करते आहे आणि इनॉग्रेशनसुद्धा करायचं आहे. तर बघा, माझी छोटीशी पिल्लंसुद्धा खूप आनंदाने कारची पूजा करत आहे. आता किमया तर मोठी आहे, पण माझ्या स्पर्शूंनी, माझ्या दोघी लक्ष्म्यांनी छान माझ्या नवीन फॅमिली मेंबर्सची किंवा माझ्या नवीन लक्ष्मीची पूजा केली. त्यामुळे तो आनंद ना फार असा वेगळा होता. बघा, तिच्या चिमुकल्या हातांमध्ये ते ताट घेऊन कुणाचीही मदत न घेता तिने छान मस्तपैकी पूजा केलेली आहे. असं म्हटलं जातं की कुणाची तरी पावलं खरंच आपल्या घराला एक भाग्यवान ठरतात. तसेच माझ्या लक्ष्म्यांची पावलं आणि माझ्या मिस्टरांची आणि माझी मेहनत काहीतरी फळाला आलेली आहे आणि माझ्या लक्ष्म्यांच्या पावलांची कृपा ही आमच्यावर सदैव अशीच राहो, हीच प्रार्थना आहे परमेश्वराजवळ.
आणि त्यानंतर गाडीमध्ये बसण्यासाठी माझी सर्वात पहिली एंट्री. एवढा आनंद होता मला की मी तो शब्दातही वर्णन करू शकत नव्हता. आणि डिरेक्टली स्टेअरिंगवर म्हटल्यानंतर तर खूप छान वाटलं. आपण जेव्हा स्वतः कष्ट करून एखादी गोष्ट घेतो ना, तर तेव्हाचा जो आनंद असतो ना, तर त्याला अजिबातही तुलना नसते आणि तो आपल्याला वर्णनसुद्धा करता येत नाही. तशीच अशी काही माझी गत झालेली आहे. त्यानंतर मग म्हटलं चला सुरुवातीलाच सगळ्यात पहिले आपण बाप्पाचं दर्शन घेऊ. त्यामुळे नाशिकचं प्रसिद्ध आनंदवली येथील नवशा गणपतीच्या मंदिरामध्ये आम्ही सगळे दर्शनासाठी गेलो. नवशा गणपतीचं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही सोमेश्वरला पण गेलो. सोमेश्वरला पण छान दर्शन घेतलं आणि रात्रीच्या वेळी खूप सुंदर, मनमोहक आणि शांत वाटत होतं. गर्दी तशी होतीच नेहमीप्रमाणे तिथे, पण मग आम्ही छान मस्तपैकी तिथे एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर मग किमयाचं आणि स्पर्शूचं दोघींचं पण नाव आम्हाला गाडीवर पण टाकायचं होतं. तर मग त्यासाठी आम्ही गावामध्ये बरंचसं फिरलो. ॲक्च्युली रविवार होता त्याच्यामुळे बरीचशी दुकानंही बंद होती, पण फायनली आम्हाला एक दुकान मिळालं जिथे आम्ही मस्तपैकी त्यांच्या दोघींची नावंही टाकली गाडीवर. आणि ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून मला माझा आनंद तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटला, की ज्यामुळे माझा आनंद द्विगुणित होईल. जसं बघा आपल्याला एखादी गोष्ट काही मिळाली किंवा खूप सारा आनंद झाला तर आपण पटकन आपल्या घरच्यांना, आपल्या आईवडिलांबरोबर शेअर करतो. तर त्याचप्रमाणे हा आनंद तुमच्याबरोबर शेअर केल्यामुळे मलाही खूप आनंद झालेला आहे. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. आणि काल मी जी पोस्ट टाकलेली होती ना, तर त्या पोस्टला सुद्धा तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.